ओम नमः शिवाय. परमरहस्य ग्रंथसार अध्याय 6. जय जय सद्गुरू परशिवा. 5व्या अध्यायाच्या शेवटी गुरु महती आणि मुक्तिप्राप्ती वर्णन केली. पुढील अध्याय ऐकण्याचे प्रेम माझ्या मनात निर्माण झाले आहे असे म्हणत सुंदर पार्वती नीट बसत स्वतःला सावरत प्रश्न विचारते. हे शंभू, प्रकृती काया कशी, ज्ञान काया कोणास म्हणावे, यातील भेद मला सांगा. दोन्ही कायेचा भेद मला सविस्तर सांगा. बीजाक्षराचाही विचार मला सांगा. ईश्वर म्हणतात, हे अंबे, तुझे प्रश्न किती गहन आहेत, पण अज्ञानी लोकांपुढे मी प्रेमाने सांगेन. जो शिष्य शुद्ध, प्रतीक, सुज्ञ, सुबुद्धी, सुचित्ताचा, निराभिमानी, सात्विक अशा शिष्यास ज्ञानकाया म्हणजेच ज्ञानी माणूस म्हणावे. त्याच्या कानावर नेहमी गुरुमंत्र राहते. तो धर्म नीतीने वर्तन करता त्याच्या ठायी पापाचा नाश होतो. तो ज्ञानी माणूस. शिवमंत्रच बीजाक्षर आहे. श्री गुरूंचा उपदेश ऐकल्यावर प्रकृती काया विरून जाऊन ज्ञान काया झाली. म्हणजेच काया म्हणजे शरीर, प्रकृती म्हणजे साधारण. गुरु उपदेश ऐकल्यावर साधारण माणसाचा ज्ञानी माणूस झाला. जसे पाहिले तर वेडीवाकडी झाडी, वाढलेले जंगल असेल, त्याची छाटणी करून तिथे चांगली नांगरणी करून फळ पिकांचे बी लावले तर त्याचे वनपण, अरण्य, जंगले जाऊन त्याला सुंदर शेतीचे रूप येते. तसे प्रकृती काया म्हणजे साधारण माणसाच्या षड्विकारांच्या वृक्षाची छाटणी करून तेथील आशा मनीषारूपी गवत काढून, काम क्रोधादी झाडी काढून तिथे ज्ञानाची नांगरणी केल्यास गुरु भक्तीचे बीज पेरले तर जसे वन जाऊन शेत हे नाव आले, तसे प्रकृती शरीर ज्ञान काया झाले. प्रकृती काया ज्ञान कायेपेक्षा वेगळी कशी ते पाहू. म्हणजेच साधारण माणूस ज्ञानी माणसापेक्षा वेगळा कसा ते पाहू. जसे न शिजवलेले अन्न ताटात वाढले तर तहान भुकेने व्याकुळ झालेल्यास उपवास होईल, तशी प्रकृती काया. तेच जर छान शिजवलेले पक्वान्न ताटात वाढले तर जेवणारा तृप्त होईल, ती ज्ञान काया. गर्व, षड्विकार, द्वेष, मत्सर, लोभ, अहंकार जेथे नाही ती ज्ञान काया. जिथे आशा, इच्छा यात भेद नाही त्याला ज्ञान काया म्हणावे. जिथे काम क्रोध नाही, समाधान, सदा शांत, संतुष्ट, त्यास ज्ञान काया म्हणावे. प्रकृती काया, अज्ञान काया म्हणजे ऐक. जिथे स्वस्वरूपाची विस्मृती, अहंकार, कपट, ती अज्ञान काया. दिवस रात्र कपटी कल्पना, सदा प्रपंचाचा विचार, तिला अज्ञान काया म्हणावे. आता अजून काय सांगू. ज्ञानकायेचे लक्षण सांगितले. अशी ही कर्म ब्रह्म संपदा तुला सांगितली. हे गौरी, तुलाही सदा ज्ञानकायेची जाणीव असावी. तूही अखंड ज्ञानकाया होऊनच राहावे. कोणत्या मंत्राने पूजा करावी, कोणत्या मंत्राने जपसिद्धी होते, ते सर्व सांगा असे गिरिजा विचारते. तुम्ही जो महामंत्र सांगितला तो मी ऐकला, पण आता विचारलेले सांगावे. शिव म्हणतात, हे देवी, तुझे विचारणे योग्यच आहे. ज्याच्याकडे अज्ञान आहे ते गळून जाईल. शुद्ध स्नान करून आसनावर बसावे. करकमळी लिंग घेऊन पूजा करावी. धूप दीप अर्पण करून एकार्ती दीप ओवाळून षड्रसान्न अर्पावे. पुष्पांजली, वेद मंत्राचा घोष करून महामंत्र षडाक्षराचा जप करावा. हा मंत्र एकाग्रतेने जप केल्यावर, माझ्या कानावर पडल्यावर मी त्या भक्ताचा ऋणी होतो. जापकाच्या मनातील इच्छा आनंदाने पुरवतो. गिरिजा म्हणे, जी शंकरा, षडाक्षरी मंत्राची उत्पत्ती, गुणभेद कोणते ते मला सांगा. षडाक्षर मंत्र म्हणजे तुझी माझी शक्ती, म्हणून मंत्राला बळ आले. तो ओंकारासहित षडाक्षर मंत्र झाला. अकार, उकार, मकार हे माझे अंश साचार, तुझाही उच्चारात संबंध येतो. अर्धमात्रेच्या रूपाने यातील भेद कोणालाच कळत नाही. षडाक्षराची उत्पत्ती षण्मुखातून झाली. गुरुमुखातून हा मंत्र ग्रहण केला तर त्या जपाची सिद्धी होते.
ही 6 अक्षरे षडचक्राचे, ज्यामुळे कर्माला गती मिळते. कोणत्या चक्री कोणते अक्षर? ज्ञानकाया जी षडचक्रयुक्त असे, ती कोणत्या चक्री कोणते अक्षर असेल ते मला सांगा. षडचक्राचे मुख्य बीज सांगा मला शिवयोगी, असे शिवाला पार्वती विचारते. हे गौरी, ऐक आता. कमळाच्या अंतरंगात नकार बीज असतो. षडदलाला कमळात मकार बीज सर्वोत्तम आहे. दशदलावर बीज पेरता तेथे वकाराचे अधिष्ठान. षोडशदलाच्या कमळावर यकार बीज, अशी ही 6 अक्षरे तुला सांगितली. ती ज्या शरीरात एकवटली ती ज्ञानकाया. ऐक शैलात्मजे, जे सहस्त्रकमळ ज्या महालिंगावर समरस होतो तिथे ज्ञानकळा फुलतात. हे ऐकता हिमकन्या क्षम तत्वाचा सोहळा करताना अहं सोहमचा जयघोष करते. इथे आपला 6वा अध्याय समाप्त होतोय. श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज की जय. श्री संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज की जय. धन्यवाद.